आज आपण आवळ्याचं वर्षभर लोणचं टिकणारं कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी मी पाव किलो आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आवळे पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत। आवळे फ्रेश घ्यायचे आहेत, आवळ्यावरती डाग नसावेत। आवळ्याच्या मीडियम साईजच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर लोणच्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे। छोटा अर्धा चमचा मेथी दाणे, 4 लवंगा घेतलेले आहेत मी। त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। मंद आचेवर आपल्याला हलकसं परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। यामध्ये 5 चमचे मोहरी घालून घ्यायची आहे। थोडंसं गरम असल्यामुळे मोहरीला आपण चमच्याने परतून घ्यायचं आहे। पूर्ण मसाला हा थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ह्या मसाल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घ्यायचं आहे। पॅनमध्ये मी 5 चमचे तेल गरम करून घेत आहे। ते गरम करून नंतर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आवळ्याच्या मी अशा मीडियम साईजच्या फोडी कापून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीनेच आपल्याला मीडियम साईजच्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत आवळ्याच्या। आता या फोडींमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे। थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। तिखट, मीठ, हळद या फोडींमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर या फोडींमध्ये आपल्याला मिक्सरवरून बारीक करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे। खूप बारीकही नाही आणि खूप मोठंही नाही, अशा पद्धतीने आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे। हा मसाला पूर्ण फोडींमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला आता गरम करून थंड करून घेतलेलं तेल या फोडींमध्ये घालून घ्यायचं आहे। तिखट, मीठ, मसाला, तेल घालून घेतल्यानंतर परत एकदा चांगलं या आवळ्याच्या फोडींना एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे। हे आवळ्याचं लोणचं 2 दिवस असं झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर काचेच्या भरणीत ते भरून ठेवायचं आहे। काचेच्या भरणीमध्ये आवळ्याचं लोणचं भरून ठेवण्याआधी काचेच्या भरणीला स्वच्छ घासून उन्हामध्ये ती वाळवून घ्यायची आहे भरणी। त्यानंतरच आवळ्याचं लोणचं भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। आवळ्याचं लोणचं घेताना खराब हात लोणच्याला लावायचा नाही। ताटामध्ये आवळ्याचं लोणचं घेताना चमच्यानेच आपल्याला घ्यायचं आहे। तुम्हाला जर आवळ्याचं लोणचं बनवलेलं माझं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।